हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर संध्याकाळचे आत्ता 6 वाजले आहेत आणि चहा वगैरे आमचा झाला. आईबरोबर मी गप्पा मारत बसले होते. तर आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली. तर ते आले आणि मला म्हणाले की चल आता आपल्याला गावाला जायचे आहे आम्हाला, तर थोडीफार तयारी करायची होती. तर ते मला म्हणाले चल आपण जाऊया बाहेर. तर मला काही तेवढाच चान्स हवा असतो म्हणून मी तयार झाले आणि आर्यालासुद्धा तयार केलं. मग आम्ही दोघे हिरानंदानीला आउटफिटच्या इथे आम्ही निघालो आहे आणि आमची ही स्पेशल जागा आहे जिथे आम्ही त्याच जागेवर कपडे खरेदी करतो. ते म्हणजे वेस्टर्न ते आउटफिट आणि खूप ब्रँडेड वस्तू असतात. तिथे कपडे असतात, सगळं काही वेगवेगळ्या व्हरायटी असतात बघायला तिथे मिळतात. तर आता आम्ही तिथे आलो आहेत. बघूया किती काय छान वाटतं आहे, आर्याला काय पसंत पडतं आहे. तर नक्कीच घेऊ आणि तुमच्यापर्यंत पण शेअर करू. त्याच्यावरचं नाही. इथे ना मेन म्हणजे जर पाहिजे तितके तुम्हाला व्हरायटी आणि ब्रँडेड मेन म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील. तर आर्याला तर हे आवडलं आहे, बघूया. आणि खरंच खूप छान कपडे असतात आणि मेन म्हणजे ब्रँडेड वस्तू असतात. तर आता आम्ही बघतो आहे आर्याला कोणतं काय पसंत. तर आर्याला शर्ट घ्यायचं होतं पण तिला हे पसंत पडलं आणि बघत होती ती घेऊ की नको म्हणून, कारण त्याच्यामध्ये भरपूर 2-4 असे कलर होते. तर हा तिला कलर खूप आवडला. ती घालणार तिला बघून. हा चांगला आहे. तो व्हाईट पण चांगला आहे. आर्याला पसंत पडलं ते घेतली, खरेदी केली आणि त्याच्यानंतर त्या टॉपवर तिला इयरिंग्स हवे होते. तर तिच्या पसंतीने बघत होती ती पण आणि मला पण काय आवडले ते मी घेतले. तर तिने पण तिला पाहिजे तसे घेतले आणि त्याच्यानंतर हिरानंदानीला कॉर्नरवरच हे ना मसाला डोशाचं खूप छान स्टॉल आहे आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे असे मसाले डोसे किंवा सिंपल डोसासुद्धा भेटतो. इथे मसाला डोसा खूप छान भेटतो आणि आम्ही आलो ना तर मसाला डोसा इथे खातोच. हिरानंदानीला आहे ते. तरी खातो. तर आता आर्यासाठी आम्ही एक ऑर्डर केली आणि तिने मसाला डोसा ऑर्डर केला आहे. तर आता खातो आम्ही. तर खूप छान आहे. तुम्ही कधी आलात ना खारघरमध्ये तर हिरानंदानीला हे कॉर्नरमध्ये बघा, ही बाहेरच स्टॉल आहे आणि खूप सुंदर डोसे भेटतात तिथे. आणि इथे बाजूला छोटंसं गार्डन आहे, तिथे बसून मस्तपैकी एन्जॉय करू शकतात आणि बसून तुम्ही खाऊ शकता. अशी बाजूला छान छोटंसंच गार्डन आहे आणि मेन म्हणजे ना इथे सगळ्या प्रकारचे डोसे भेटतात. चायनीजमध्ये किंवा व्हेजमध्ये वेगवेगळे पाहिजे असे डोसे बनतात आणि खूप सुंदर आहे आणि खरंच तुम्ही नक्की येऊन तिथे बघा आणि ट्राय करा. घरी आल्यानंतर पटकन जेवण पण बनवायचं होतं, पण मी म्हटलं चला पहिलं जेवण बनवूया, नंतर काय काय घेतलेल्या वस्तूंची तुम्हाला मी खरेदी केलेली सगळं काही दाखवेन. तर आता मी छान आंब्याचा रस केलेला आहे आणि एकीकडे ना आणि हे हिरव्या मिरच्या घेतल्यात, ते चण्याची डाळ भिजत घातलेली, त्याचा सुक्का झुणका करायचा आहे. हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आमरस आपण झाकून ठेवूया.
चण्याची डाळाचं वाटून झुणका खूप सुक्का झुणका छान होतो आणि तो म्हणजे मी तुम्हाला सांगते, पटकन अशी रेसिपी सांगते. इथे मी एकीकडे बटाटे शिजवून घेतले, बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहे. तर चण्याच्या डाळीचा झुणका मी शॉर्टकटमध्ये पटकन सांगते. चण्याची डाळ जाडसर अशी वाटून घ्यायची, थोडंसं पाणी लागेल. वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं हे पेस्ट वाटून घ्यायची. ती पेस्ट वाटून घेतल्यानंतर पॅनमध्ये मी म्हणजे कढईमध्ये कांदा छान परतलेला आहे. कांदा बारीक चिरून छान लालसर परतून झाल्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर वाटलेली चण्याची डाळ आहे ती टाकायची आणि छान सगळीकडे परतून घ्यायचं. मीठ टाकायचं आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. छान वाफेवर शिजून होईल झुणका. थोडंसं हवं असेल तर पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला झुणका असा सुटसुटीत रेडी होतो. गावचा पद्धतीने हा झुणका सुक्का आईला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी आईसाठी खास आमरस आणि झुणका केला आहे. आणि एकीकडे आपली भाजी बटाट्याची तयार झालेली आहे. आता छान मी चपात्या होतात माझ्याकडे, पण आता मी भाकरीसुद्धा करून घेते. आलो आणि आता आल्यावर मी जेवण बनवलं. तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी बनवली आहे, इथे बनवलं आहे झुणका, डाळ भात आणि चपात्या आहेत, पण भाकरी बनवते. तर झुणक्याबरोबर आई भाकरी खाईल म्हणून चालेल. आईला आहे ना भावाचा फोन आलेला आणि भाऊ माझा सारखाच बोलवतोय आईला. आणि सगळ्यांना माहितीच आहे आई माझ्याकडे आहे, तर आता सारखंच बोलते जायचंय जायचंय. आता किती वेळा मी तिला बोलून बोलून आता ती माझ्याकडे कुठे आली आहे आणि आता जायचं नाव काढते, तर कसं तरी होतंय. आणि आता ती गेल्यावर तर किती आठवण येईल ना, काय बोलायचं. आता सारखाच माझा भाऊ बोलते किती दिवस राहायचं, किती दिवस राहायचं. आता आपल्या घरी काय आणि मुलाच्या घरी काय काय होतं राहिलं तर. पण आता दिवस मोजून थोडी ना राहतात आपण, आपल्याला आवडतं तिथे राहायचं, काढायचे दिवस चांगले, आहे की नाही, काय म्हणते. आता जायचे दिवस येतात ना, त्या तसं नाव काढलं तरी पण अंगावर काटा येतो. आहेच, मुलीचं घर असलं मग काय झालं, मुलाचं आणि मुलीचं कर्तव्य असतं ना आपल्या आईला बघणं, आहे ना. चांगली आहे माझी आई, सगळ्यांच्याच आई चांगली असतात. आई आई म्हणजेच चांगली असते, खरंच आई म्हणजे देव असते, है ना. देवाला जसं आपण पूजतो तसं आईला पहिलं पूजलं पाहिजे. कसे दिवस गेले कळलं नाही आणि अजून मी उद्या उद्या करते, पण दिवस मी वाढवते आणि तिला ठेवून घेते, तर ती नुसती जाते 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 करत असते. चला आता तुझे झुमके कुठे नाही नाही थांबवलं, जाऊ दे ते जाऊ दे. तर आम्हाला ह्या आठवड्यात ह्या वीकमध्ये आम्ही गावी जाणार आहे, तर थोडीफार खरेदी केली आहे. आणि खरेदीचं तुम्हाला माहितीच आहे, फेवरेट आमचं शॉप म्हणजे आउटफिट. हां, तर आमचं हे ठरलेलंच आहे शॉप वेस्टर्न आउटफिटच्या इथे आम्ही गेलो होतो. तर मी तुम्हाला दाखवते काय काय मी खरेदी केली. जरा नाही तर थोडीशीच खरेदी केली आहे, तर तुमच्या बरोबर मी शेअर करते. तर हे घेतलं आहे, वन पीस आहे, हा ड्रेस आहे आणि हे बघा, आणि हात पण खूप छान आहे, इथे झालं आहे सांगतात ना. तर हा 750चा आहे आणि कलर मला आवडला, खूप छान आहे. आणि आर्याने घालून सुद्धा बघितला, तर परफेक्ट मेजरमेंट आणि खूप सुंदर दिसतो तिला. आणि दुसरं म्हणजे हा एक घेतलाय,
हे बघा, हे मस्त छान आउटफिट आहे आणि इथे अशी पूर्ण बटन आहे आणि इथे तर इथे बेल्ट आहे, तो पण खूप सुंदर आहे आणि जरा वेगळाच आहे ह्याचा तो पॅटर्नच खूप वेगळा आहे, खूप छान वाटतो आणि शॉर्ट आणि व्हाईट मध्ये आहे तर खूप सुंदर दिसतोय. हे बघा, आणि हा एक घेतला आर्याने, आर्याच्या चॉईसचा. हे बघा, नाही घेतला. हा एक चॉईस तिची आहे आणि तिला असं शिवलेस आवडतो त्याच्यामुळे ही अशीच घेत असते, पण तिला तिच्या आवडीने घेतला. खूप छान आहे, डिसेंट आहे, तर तिला आवडला, तिच्या पसंतीने घेतला. आणि हा आहे तो व्हाईट मध्ये आहे, सिंपल आणि छान आहे, मला हा आवडला. हे बघा, हात सुद्धा छान आहे, डिसेंट आहे हा पण. तर जास्त खरेदी नाही केली, पण असे 2-3 घेतले आम्ही. आणि आर्यानी ह्याच्यावर घालायला हे इयरिंग्स घेतलेत, हे काय 100 रुपयाचेच आहे आणि खूप छान आहे. तिला लॉंगमध्ये पाहिजे होते ह्याच्यावर, तर असे मॅचिंग घेतलेत ऑक्साईडचे. हे बघा, आणि हे गोल्डनचे कानातले आहेत, हे इयरिंग्स खूप छान आहे. तर इतकीच आम्ही शॉपिंग केली आहे आणि आल्याबरोबर आता मी डाळ भात, झुणका, चण्याची डाळ वाटून झुणका बनवलाय आणि बटाट्याची भाजी बनवली आहे, आमरस बनवलाय, चपाती होती पण म्हटलं झुणका आहे तर आईला भाकरी आवडेल त्यासाठी मी भाकरी केली. जे काय होतं ते छोटं का होईना, मोठं का होईना, तर मी तुमच्याबरोबर सगळं काही शेअर करत असते, तर त्याचप्रमाणे आतासुद्धा शेअर केलं आहे. तर चला आता मी त्यांना जेवायला वाढते, आईला सुद्धा जेवायला वाढते. चल हे, आणि आम्ही सर्वजण जेवण घेतोय, एकीकडे पिक्चर लावला आहे, तर बघत बघत जेवण करतो. आले चांगलं आहे, जेव. काय देव, चाललो आहे आता आम्ही राऊंड मारत. किती क्लिअर दिसते बघ ना. आम्ही जेवण झालं आहे आणि आई मी राऊंड मारायला आलो आहे. बसलोय, गप्पा पण मारतोय, राऊंड पण मारतोय, थोडा बसतोय. आणि आता वाजलेत किती वाजले, 10 वाजलेत, लवकर 10 वाजलेत. जेवण झालं आमचं, बसलोय. तर चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या, बाय.